भाग 2. काही नात्यांना नाव मिळत नाही आणि काही वेदनांना शब्दाची गरज नसते. आदित्यचं नाव सावित्रीच्या ओठांवरून हळूहळू निघून गेलं, पण त्या अनुभवाने दिलेली शांतता तिच्या हातात उतरली होती. ती प्रेम विसरली नाही, ती फक्त स्वतःकडे परतली. सकाळी शाळा, संध्याकाळी वर्गात मुलं आणि रात्री कागद, कॅनव्हास आणि सावित्री. आता तिची चित्र बदलत होती. त्या रेषा फक्त रेषा दिसत नव्हत्या, त्या श्वास घेत होत्या. एका वृद्ध बाईच्या डोळ्यात अर्धवट आयुष्य दिसायचं. एका मजुराच्या हातात थकवा बोलायचा. एका मुलीच्या चेहऱ्यावर स्वतःसारखीच जखम चमकायची. लोक थांबायचे, चित्रासमोर गप्प उभे राहायचे. काहींच्या डोळ्यात पाणी यायचं, काहींना स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. एक दिवस एका छोट्या प्रदर्शनात परदेशी पाहुणा थांबला. तो काही बोलला नाही, फक्त खूप वेळ तिच्या चित्राकडे पाहत राहिला. हे चित्र नाही, तो शेवटी म्हणाला. हे माणसाचं आयुष्य आहे. त्याने फोटो देखील काढले, तिचं नाव विचारून घेतलं आणि निघून गेला. काही आठवड्यातच सावित्रीच्या आयुष्याने वेग घेतला. एक ईमेल आला, मग दुसरा ईमेल आला, मग तिसरा. फ्रान्स, जपान, न्यूयॉर्क. आम्हाला तुमचं काम आवडले आहे. आमच्यासाठी काम कराल का? ती विश्वास ठेवू शकत नव्हती. जी मुलगी कधी काळी फोटोमध्ये मागे उभा राहायची, आज तिचीच चित्रे जगभर भिंतीवर झळकत होती. इंटरव्ह्यूमध्ये कोणी विचारलं, तुमच्या चित्रांमध्ये इतकी खोल कशी काय? सावित्री हसली आणि शांतपणे म्हणाली, मी जे जगले तेच मी रेखाटते. लोकांनी तिच्या रंगावर बोलणं केव्हाच थांबवलं होतं. आता ते म्हणायचे, तिच्या रेषा खूप जिवंत आहेत. त्या रात्री सावित्री एकटीच कॅनव्हाससमोर उभी होती. तिने रेषा काढल्या, मग थांबली, आरशात पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाली, मी हरले नाही, मी घडत गेले. तिकडे आदित्यचं लग्न झालं होतं, घरच्यांच्या पसंतीने. समाजाला शोभेल अशी गोऱ्या रंगाची सुंदर दिसणारी मुलगी त्यांनी आपली सून म्हणून घरात आणली होती. लग्न देखील मोठ्या थाटात झालं. फोटो, हशे, सगळं झालं. लोक म्हणाले, छान जोडी आहे, घराण्याला शोभते. पण त्या घरात शब्दांना अर्थ उरला नव्हता. आदित्यची पत्नी ती कोणाचंच ऐकत नव्हती. ना सासू सासऱ्यांचा आदर, ना नात्यांची जाणीव. ती स्वतःच्याच मनाने वागायची. राग आला की बोलणं बंद करायची. आवडत नसेल तर सरळ नकार करायची. घरात शांतताच राहिली नव्हती, फक्त ताण होता. आदित्य अनेकदा खिडकीजवळ उभा राहायचा. समोर दिसायचं सगळं आहे, पण काहीच नाही. त्याला आठवायची एक शांत हसू, एक साधा आवाज, तू खरी आहेस. हे शब्दही आजही त्याच्या कानात घुमायचे. त्याची आई म्हणायची, आम्ही तुझ्यासाठी चांगलंच केलं. पण आदित्यला आता कळलं होतं, गोरा रंग म्हणजे चांगुलपणा नसतो आणि समाजाची मान्यता सुखाची हमी नसते. तो नेहमी स्वतःलाच विचारायचा, आपण नेमकं काय गमावलं आणि काय मिळवलं? उत्तर तर नव्हतं, पण फक्त पश्चाताप होता. इकडे सावित्री जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करत होती. तिकडे आदित्य स्वतःच्या घरातच एकटा होत चालला होता. ती रेषातून जग जिंकत होती आणि तो समाजाच्या चौकटीत अडकून स्वतःलाच हरवत होता. काही निर्णय हे क्षणभरासाठी योग्य वाटतात, पण आयुष्यभर ओझं बनतात. आणि काही नाती समाज नाकारतो, पण मन आयुष्यभर स्वीकारत राहतं. एके दिवशी तिच्या चित्रांचे आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन असते. साधी साडी, पण चालण्यात स्थिरपणा. चेहऱ्यावर यशाच्या गाजावाजा नाही, फक्त शांत विजय. पायऱ्यांवरती थांबते, श्वास घेते.
आणि अचानक समोर येऊन उभा राहतो तो चेहरा, आदित्य. आदित्यचे क्षणभर जग थांबते. रस्त्याचा आवाज विरतो. लोक सावल्या बनतात. फक्त 2 माणसं उरतात आणि त्यांच्यामध्ये उभा असलेला भूतकाळ उठतो. आदित्यच्या डोळ्यात ओळखीची चमक आहे, पण तिच्या मागे थकवा, पश्चाताप आणि न बोललेली माफी. तो काही पावलं पुढे येतो, मग थांबतो. जणू आठवणींना स्पर्श करून परत हात मागे घेतो. सावित्री नजर हटवत नाही. डोळ्यात देखील प्रश्न नाहीत, कारण तिने ते सगळे आधीच मागे सोडलं होतं. अभिनंदन. आदित्यचा आवाज तुटक. तुझी चित्र ती फक्त दिसत नाहीत, ती श्वास घेतात. सावित्री हसते, पण तिचं ते हसू कोणी जिंकण्याचं नव्हतं, तर स्वतःला सापडल्याचं होतं. ती माझी कथा आहे, ती म्हणते. रेषात अडकलेलं आयुष्य. तिथे क्षणभर शांतता पसरते. ती शांतता बोलण्यापेक्षाही जड होती. आदित्यच्या हातात तिच्या प्रदर्शनाची पत्रिका होती. नाव मोठ्या अक्षरात होते, सावित्री. तो बोटांनी ते नाव हळूच दुमडतो. मी चुकीचा होतो, तो असे तोंडाने म्हणत नाही, पण त्याचे डोळे सगळं कबूल करतात. मी तुला खूपदा आठवलं, तो शेवटी म्हणतो. पण वेळ नेहमी सोबत नसते. सावित्री नजर खाली करते, मग वर करते आणि शांतपणे म्हणते, काही नाती आपल्याला मिळवण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला घडवण्यासाठी असतात. तो नंतर विचारतो, तू सुखी आहेस का? ती क्षणभर थांबते, आकाशाकडे पाहते. पावसाचे शेवटचे थेंब पडतात. मी स्वतःशी खोटी नाही आणि तेच माझं सुख आहे. त्या एका वाक्याने त्याचं सगळं कदाचित कोसळतं. तो मागे सरकतो आणि म्हणतो, मी तुला थांबवणार नाही. तुझं जग खूप पुढे गेले. सावित्री हळूच उत्तर देते, आणि तुझंही, फक्त वेगळ्या वाटेवर. दोघेही वळतात, पण एकमेकांकडे न पाहता. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक शेअर नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.